जय हिंद मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। काल म्हणजे 16 फेब्रुवारीला त्या ठिकाणी मुंबई पोलीस भरतीसाठी प्रशिक्षणार्थ ज्या ठिकाणी पाठवणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांची यादी सोबतच ज्या ठिकाणी पाठवणार आहेत त्याची यादी या ठिकाणी जाहीर झाली। मित्रांनो, ही थोडक्यात एक नियुक्ती यादी आहे। या ठिकाणी तुम्ही विषय बघू शकता, पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आता यामध्ये तुम्हाला काही गोष्टी शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो, तर काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत। सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, त्याच्यात 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड, त्याच्यात तर आपल्याला डेली ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन हजर राहायचं आहे। सोबतच आवेदन अर्ज सोबत नमूद केलेली मूळ कागदपत्रे, त्याच्यानंतर शासनाने वेळोवेळी विहित केलेली लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, MSIT असेल तर ते, त्यानंतर नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र जे आहे ते या ठिकाणी जोडायचं आहे। तर मित्रांनो, ही जी आहे ती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे। त्याच्यानंतर इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे, विश्रांतीकरिता साहित्य, दरी, मच्छरदाणी, पांघरूण, ताट, वाटी, तांब्या, ग्लास, दाढीचे साहित्य पुरुषांकरता, त्यानंतर 2 खाकी हाफ पॅन्ट, 2 पांढऱ्या बनियान, कॅनव्हास, 1 शूज, त्याच्यानंतर खाकी नायलॉन सॉक्स, त्याच्यानंतर 2 पाणी वह्या 2, त्याच्यानंतर 1 पेन, गांधी टोपी, 1 लोखंडी बकेट, 2 ट्राउझर महिलांकरिता, त्याच्यानंतर 2 पांढरे टी शर्ट इत्यादी साहित्य जे आहे ते सोबत घेऊन यायचं आहे। त्याच्यानंतर सोबतच मेसचा जो ॲडव्हान्स राहील तो 2000 रुपये पण सोबत घेऊन यायला या ठिकाणी नमूद केले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लिस्ट बघून घेऊ सगळ्यात आधी। तर ही या ठिकाणी लिस्ट आहे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगला पाठवणार आहेत हे तुमचं ठिकाण आहे। आता या ठिकाणी नायगाव आहे। या ठिकाणी पहिला कॅन्डिडेट आहे रोहिणी लक्ष्मण पाटील, त्या ठिकाणी अप्लाइड कॅटेगरी स्पोर्ट्स पर्सन ओपनमधून आहेत। त्यांना एकूण रिटर्नमध्ये 72, फिजिकलला 50 मार्क्स होते, असे एकूण 122 मार्क। आणि या ठिकाणी त्यांची जी डेट आहे ती 20/2/2024 सकाळी 8 वाजता त्यांना या ठिकाणी जे आहे ते हजर राहायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 20 पासून हे जे आहे ते सुरू होत आहे। आता या ठिकाणी थोडं खाली गेलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचा टायमिंग जो आहे तो या ठिकाणी चेंज आहे आणि हे तुम्हाला जे आहे ते या टायमिंगमध्ये जे आहे ते राहायचं आहे। आता काहींचा 22 आहे तर काहींचा 21 आहे, प्रत्येकांचा जो टायमिंग आहे तो वेगळा आहे। आता 22 वाल्यांचा या ठिकाणी बघू शकता की आझाद मैदान आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी 21 वाल्यांचं पण आझाद मैदानच आहे। असे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जे आहे ते या ठिकाणी वेळेत हजर राहायचं आहे, कुठलीही गलती न करता। जर तुम्ही वेळेत हजर नाही राहिले तर ज्या ठिकाणी वेटिंग लिस्टवाले आहेत त्यांना जे आहे ते संधी देण्यात येईल, असा मुंबई पोलिसांचा त्या ठिकाणी एकदम सक्त इशारा जो आहे तो। कारण खूप वेळा सांगून सुद्धा ड्रायव्हर म्हणजे चालक भरतीसाठी काही पोरं जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा ॲबसेंट होते। तर मित्रांनो, ऑलमोस्ट त्यांनी 3 वेळा नोटिफिकेशन काढली आणि मागच त्यांनी मागच्या हप्त्यात लास्ट नोटिफिकेशन काढून सांगितलं की जर तुम्ही यावेळी हजर झाले नाही तर त्या ठिकाणी संधी जी आहे ती पुढच्या कॅन्डिडेटला देणार आहे। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। ह्या वेळेच्या टायमिंगमध्ये जाऊन तुम्ही ही लिस्ट जी आहे ते आपल्या टेलिग्रामचा चॅनल MNC जॉबवाला येथून जे आहे ते डाउनलोड करू शकता। आणि सोबतच ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचं आहे, ठिकाण बघायचं आहे, डेट आणि टाईम बघून वेळेत हे सगळं साहित्य वगैरे घेऊन सोबतच डॉक्युमेंटसुद्धा घेऊन या ठिकाणी हजर राहायचं आहे। मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।